नमस्कार मंडळी, कसे आहात? आत्ताच ऑफिसवरनं आली आहे आणि आता झटपट आता जेवणाला लागायचंय. तर पटकन आपली अशी बनेल अशी मी गवारीची भाजी कुकरमध्ये दाखवणार आहे. तर चला बघूया. आज आपण बघणार आहोत कुकरमध्ये अशी मस्त सुकी आपली गवारीची भाजी. ओली नाही करणार आहे, सुकीच करणार आहे. बघूया आता मी कशी बनवते ती. नक्की बघा. घाई गडबडीच्या वेळेत कधीतरी आपल्याला म्हणजे आपण कसं बाकीची दुसरी कामं असतात आणि आपल्याला नेहमी बघा त्या भाजी शिजली की नाही, बटाटा शिजला की नाही हे सारखं आपल्याला बघत राहावं लागतं. पण कुकरमध्ये प्रश्नच येत नाही. तर चला पटकन बघूया. इथे मी कुकरमध्ये 2 मोठे चमचे असे तेल गरम करत ठेवले. हिंग, राई, जिरं, कढीपत्ता, एक मोठा मीडियम साईजचा कांदा जाडसर चिरलेला. कुकरमध्ये भाजी करताना कांदा पूर्ण आपल्याला लाल करून नाही घ्यायचा, थोडा अर्ध कच्चाच ठेवायचा आहे. हळद. मी गवार आणि बटाटा करते. सारी सकट ठेवलाय बटाटा, मस्त स्वच्छ बटाटा धुवून घेतलेला आहे आणि असा एवढ्या साईजचा बटाटा कापलेला आहे. गवार घालून घेऊया. आमचा मालवणी मसाला घरचा, मीठ चवीप्रमाणे. आपल्या खोबऱ्यावरती करते आज भाजी. मस्तपैकी आपलं ओलं खोबरं छान लागते ओल्या खोबऱ्यावरची भाजी. आता गॅस फास्ट ठेवून मस्त असं परतवून घ्यायचं. अशी भाजी नक्की ट्राय करा. वेळ पण आपला वाचतो, मेन म्हणजे इंधन पण वाचतं आणि मस्त होते. 10 वेळा आपल्याला भाजीकडे बघत राहायची गरज नाही लागत. पण आता हो, कांदा कच्चा ह्यासाठीच ठेवलाय की कांद्याला पाणी सुटेल. अर्धा कच्चा ठेवलाय, मस्त होते भाजी. आत्ताच बघा काय सुंदर दिसते भाजी. हलका असा पाण्याचा हपका मारायचा आहे, हलका. झाकण लावून घ्यायचंय आपण आणि 2 शिट्या काढायच्या. तर बघूया आपली भाजी झाली आहे की नाही. 2 शिट्यांमध्ये मस्त अशी ही बघा. हा हे बघा काय शिजली आहे. झटपट अशी मस्त कुकरमध्ये बटाटा पण शिजलाय. हा बघा, बघत राहायची गरजच नाहीये. मस्त सुकी आपल्याला हवी तशी लिबलिबीत भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट ही करा. चला तर मग